स्वतःला कॅप्टन म्हणून घेणारा भोंदू अशोक खरात हा 10वी नापास आहे। अंकशास्त्रात तज्ज्ञ असल्याचा दावा करणारा खरात गणितातच नापास आहे। खरात 2 विषयात नापास असल्याची माहिती समोर आली। खरातला 10वीच्या परीक्षेत केवळ 35.86% गुण मिळाले। लक्ष्मण एकनाथ खरात असं शाळेच्या नोंदीत त्याचं नाव असल्याचं समोर आलंय। या भोंदू बाबांना नंतर नाव बदलून अशोक कुमार केल्याची शक्यता आहे। कॅप्टन म्हणून पदवी लावणारा अंकशास्त्र तज्ज्ञ असल्याचा दावा करणारा अशोक खरात 10वी नापास असल्याची माहिती समोर आली। भोंदू बाबा 10वीत 2 विषयात नापास, अंकशास्त्र तज्ज्ञ असल्याचा दावा पण गणितातच नापास। 1983च्या 10वी परीक्षेत केवळ 35.86% गुण। खरातला मराठीत 39, इंग्रजीत 37 आणि गणितात केवळ 28 गुण मिळाले होते। खरातला विज्ञान विषयात 62, समाजशास्त्रात 38 आणि हिंदीत 47 गुण मिळाले होते। अशोक खरात हा सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडीत माध्यमिक शाळेत होता। शाळेच्या नोंदीत मूळ नाव लक्ष्मण एकनाथ खरात। 1995 मध्ये खरातनं शाळेतून दाखला काढला। गॅझेटद्वारे खरातनं अशोक हे नाव केल्याची शक्यता। महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या अशोक खरातचे रोज नवनवीन कारनामे समोर येत आहेत। भोंदूबाबा खरातच्या ईशान्येश्वर मंदिरासाठी 1.5 कोटींचा निधी मंजूर झाल्याची ही एक बाब समोर आली आहे। या संदर्भातील युती सरकारच्या काळातील 2018चा GR समोर आलाय। तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडून 1.5 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता। सार्वजनिक बांधकाम विभागानं ईशान्येश्वर मंदिराचं पूर्ण काम केलं होतं। सभामंडप बांधकाम, पेवर ब्लॉक बसवण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला होता। प्रसाधनगृह, चेंजिंग रूम, भक्त निवासाचं बांधकामही निधीतून केल्याची बाब उघडकीस आली आहे।